बाकीच्यांनी मिळालंच पाहिजे. पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला मावशी इथं बसा आहे. पाहिजे. आज ही माझी बहीण आहे. तिची मुलगी 17.5 वर्षाची आहे. तर त्या एका पोरानं फसलावर पळवून नेले. त्याचं नाव सुमित गोदावले. आज पोलीस स्टेशनला तिनं कंप्लेंट देऊन आज कमीत कमी 40 दिवस उलटून गेले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा तपास केलेला नाही असं मला तर वाटतंय. आणि जर केला असता लक्ष देऊन तर मुलगी गावली असती. बरं, आता मुलगी आम्हाला अशी दाखवते की मुलगी जिवंत आहे का नाही. जर मुलगीला जर काय झालं असलं किंवा दगाफटका झाला असला तर ह्याला जबाबदार सर्वस्व कोण राहणार. प्रशासनाची पण चूक आहे. प्रशासनाची चूक आहे म्हणून तर ही आतापर्यंत 40 दिवस उलटून गेले ना. नाही 40 दिवस उलटलेच नसते. बायस साहेबांना भेटला का? भेटलो ना. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पद्धतीने आम्ही तपास करतोय. बरं, ते करत असतील, नाही म्हणत नाही. मुलगा कुठं आहे काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं शेवटचं लोकेशन आम्हाला जेजुरी या ठिकाणी गावलं. त्याच्यानंतर तिथनं पुन्हा काय त्याचा तपास लागलेला. त्यांनी लग्न केलंय काय तुम्हाला? ते तसं अजून त्यांनी काय आम्हाला पण माहित नाही आणि पोलिसांना पण माहित नाही. जर असेल माहिती कोणाला तर ते आम्हाला कळलं असतं. तुम्ही त्यांच्या घरच्यांना भेटलाय का? हो, आम्ही भेटण्यापेक्षा सरपंच स्वतः बोलले की बाबा मुलगी आणून द्या. तर त्यांनी आदल्या दिवशी काय सांगितलं, मुलगी आम्ही आणून देतो तुम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी पलटी मारली की तुमची मुलगी देत नाही. देत नाही. हा, सरपंच कधी सगळा विषय झाला. सरपंचांनी सांगितलं अमोल मोरेनी, आजच्या दिवस तुम्ही माझ्यासाठी थांबा, संध्याकाळपर्यंत पोरगी येते, उद्या सकाळ तुमच्या ताब्यात देते. म्हणजे हे लोकांना माहित असावं की मुलगी कुठं आहे. मुलगी अल्पवयीन आहे. अल्पवयीन. मग समजा आता जर किडनॅपच करून ठेवली असली, नाही कॉन्टॅक्टच होत नसेल, आता कुठे ठेवली हे आपल्याला पण माहित नाही, पोलिसांना पण माहित नाही. पोलिसांना माहित नाही असं ते बोलतात पोलीस की आम्हाला ट्रेसच लागणार. ट्रेस लागला तर आम्ही लगेच हजर केली असते. तुम्ही आता हे आमरण उपोषण जर आमची हिथं नाही दखल घेतली तर आम्ही सांगली SP ऑफिसला जाऊन तिथं उपोषण करणार. ते कोण भेटायला आलते का सकाळ? तसे आम्हाला बोलवलं होतं भेटायला. आम्ही आज जाऊन भेटून आलो. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की उपोषणाला तुम्ही बसू नका, आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतोय. पण हिनं म्हणली नाही, जोपर्यंत माझी मुलगी मिळत नाही तुम्ही मला आज आणून द्या मुलगी, मी आज उपोषण सोडतो. उद्या द्या, उद्या सोडतो, पण मला उपोषण करू द्या. म्हणून ही आता उपोषणाला बसली. आता सध्या तर ती एकटीच बसली. जर तसं काय वाटलं नाही दखल घेतली तर पुन्हा हे सगळं कुटुंबच उपोषणाला बसलं.